आम्हाला आपल्या शेतकरी मित्रांकडून खूप साऱ्या शंका उपस्थित केल्या जातात की सर हे मोहर आता काढायचा कसा किंवा मोहर का काढायचा असतो, तर त्याचं कारण हे आहे. नमस्कार, जय निसर्ग शेतकरी मित्रांनो, आपण सध्या शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी शैलेश नर्सरीचे युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. हे माझ्या मागे पाहताय हा सगळा केशर आंब्याचा प्लॉट आहे. याचा आपण व्हिडिओ बनवला होता माग 21 ऑक्टोबर रोजी. आपण तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरून अपलोड देखील केला होता की 3 वर्षाचा आंबा बनवतात तरी कसा, म्हणजे त्याची रिबॅगिंगची जी काही प्रोसेस आहे ती आपण त्या व्हिडिओमध्ये दाखवायचा प्रयत्न केला होता. तर आता तो 21 इंच बाय 21 इंचच्या बॅग मधला म्हणजे 60 किलोच्या बॅग मधला हा केशर आंबा, त्याच्या खोडाची साईज वगैरे पाहू शकते कशा पद्धतीने झालेली आहे. व्यवस्थितरित्या असा हा वाढलेला आहे, एकदम चांगला सुदृढ आणि एकदम निरोगी असा हा आंबा. तर त्याची पालवी वगैरे पाहू शकता कशा पद्धतीने एकदम निरोगी आणि एकदम चांगली व्यवस्थितरित्या अशी पानं वगैरे मोठी झालेली, एकदम छान अशी वाढलेली ही आंब्याची रोपं. त्याची पालवी वगैरे एकदम सुंदर वाढली. अशी ही आंब्याची रोपं 3 वर्षाची जी बनवायला आपण 21 इंच बाय 21 इंचच्या बॅगमध्ये रिबॅगिंग केली, त्याला आता या वर्षीच मोहर लागलेला आहे. आपण सांगत असतो की बाबा 4 वर्ष 5 वर्ष थांबत जावा मोहर घेण्यापासून, की एक 3 वर्षाच्या रोपाला 1 वर्ष अजून द्या, 4थ्या वर्षी त्याचा 50% मोहर घ्या. तर मोहर येत असतो हे लहान रोपांपासूनच. जे कलमी रोप असतं त्याला लहान रोपांपासूनच मोहर यायला सुरुवात होत असते. आता ट्रान्सफर केल्यानंतर त्याला मोहर आलेला आहे. हे पाहू शकता तुम्ही इथे या झाडाला पूर्णपणे जे काही त्याचे शेंडे आहेत, एक 5-6 शेंडे. आता इथं खाली 4 ठिकाणी मोहर आलेले आणि वरती 5वा, हा 5वा शेंडा आहे त्याचा आणि 5 ठिकाणी मोहर आलेला आहे. आता हे या वर्षी आपण काढून टाकणार आहोत मोहर. आता हा मोहर इथं आपण कट करत असतो, हे अशा पद्धतीने कट करायचा आहे. मोहर ठेवल्यामुळे काय होतं तर सगळा जीव जो काय आहे झाडाचा तो झाड स्वतःकडे न ठेवता या मोहरामध्ये लावत असतं. आता हे अशा पद्धतीने मोहर काढून टाकायचा आहे आपण, जेणेकरून झाडाची वाढ चांगली झाली पाहिजे, फांद्या अजून भरपूर वाढल्या पाहिजेत. 4 आणि 5 फांद्यांवरती आंबे घेण्यात काही मजा नाही. फांद्या आपल्या जेवढ्या जास्त तेवढा पुढच्या वर्षी मोहर त्याला जास्त लागणार आहे, कारण शेवटी शेंड्याला मोहर लागत असतो. इथे पाहू शकतो आपण हा जो शेंडा आहे वरचा, बरोबर त्या शेंड्याला मोहर लागलेला आहे. तर तो मोहर मोडताना कसं तर हे फक्त असं करून मोहर मोडून काढायचा आहे. जेवढा मोहर आहे तेवढाच मोडून आपण टाकून द्यायचा आहे. आता याच्यामधून जी फूट निघणार आहे, याच्यामधून जी पालवी येणार आहे ती 4-5 पालव्या येऊन असं पूर्णपणे झुपकेदार झाड व्हायला मदत होणार आहे. आता तुम्ही प्रत्येक झाडाला बघितलं तर त्याच्या एकदम शेंड्याला मोहर आलेला असतो. आता इथे देखील तुम्ही पाहू शकता हा जो काही फांदी त्याची निघून आलेली आहे त्याच्या शेंड्याला मोहर आहे. इथे वरती देखील तुम्ही पाहू शकता. असं प्रत्येक ठिकाणी तुम्ही पाहिलं तर त्याच्या शेंड्याला मोहर असतो, कुठेही आधीमध्ये मोहर येत नाही. त्याच्यामुळे काय होतं, तुम्ही मोहर घ्यायचा प्रयत्न केला किंवा आंबा पकडायचा प्रयत्न केला ह्या वर्षी म्हणजे 2 वर्षाच्या 3 वर्षाच्या रोपाला, तर त्याची वाढ कुठेतरी थांबत असते, त्याला येणारी पालवी थांबत असते. तुमचं झाड 1 वर्ष पूर्णपणे मागे पडू शकतं. तर तुमच्या झाडाची वाढ इथे थांबू शकते, फुटवा निघणार नाही, तुमचं झाड मागे पडणार. याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर त्याला रोप लावल्यापासून त्या रोपाचं वयोमान किमान 4 वर्ष होईपर्यंत कुठल्याही प्रकारचा आंबा त्याच्यावर पकडायचा नाही, कुठल्याही प्रकारचा मोहर त्याच्यावर ठेवायचा नाही. तुम्ही 4थ्या वर्षी त्याला 50% मोहर ठेवू शकता. आता आपण 4 ते 5 शेंडे मोडले, त्यातले तुम्ही 2 ठेवू शकता, बाकीचे सगळे मोडून टाका. त्याच्यानंतर 5व्या वर्षी तुमच्या झाडाला पालव्या खूप जास्त असणार आहेत, तुमच्या झाडाला ज्या काही फांद्या आहेत त्या खूप जास्त असणार आहेत. तुम्ही त्यावेळेला 100% आंबा पकडू शकता, 100% मोहर ठेवू शकता. तर अशा पद्धतीने मोहरावरती काम करायचं असतं, मोहर काढून टाकायचा असतो. झाडाचं वयोमान वाढल्यानंतर आंबा घेतला तर तो आंबा साईज देखील मोठी होते आणि तुमच्या रोपामध्ये तेवढा जीव असल्यामुळे ते पिकवण्यात तेवढी ताकद लावू शकतं. आता या रोपांची साईज बघितली तुम्ही तर म्हणजे म्हणावी तेवढी साईज नसते की हे पूर्णपणे आंब्याला किंवा फळाला व्यवस्थितरित्या सगळे पुरवून ते मोठं करून ते पिकवून देऊ शकते आपल्याला. त्याच्यासाठी झाड आधी सुदृढ करून घ्यायचं, झाड आधी खूप मोठं डोलदार करून घ्यायचं व त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती मोहर पकडू शकतो, आंबा धरू शकतो, आंबा घेऊ शकतो. आम्हाला आपल्या शेतकरी मित्रांकडून खूप साऱ्या शंका उपस्थित केल्या जातात की सर हे मोहर आता काढायचा कसा किंवा मोहर का काढायचा असतो, तर त्याचं कारण हे आहे तुमच्या झाडाची वाढ कुठेही थांबू नये आणि ती येणारी पालवी जोमदार यावी. तुमच्या झाडाच्या फांद्या वाढल्यानंतर जे उत्पन्न तुमचं वाढणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कमालीची म्हणजे बदल दिसणार आहेत. त्याच एका स्टिकला आपण खूप सारे आंबे पकडू शकतो. तर अशा पद्धतीने काम केल्यामुळे तुम्हाला खूप सारा फायदा होऊ शकतो आणि मोहर काढल्यामुळे तुमचं झाड म्हणजे लॉंग लाईफ झालं
खूप काळापर्यंत तुम्हाला ते टिकून आंबा उत्पन्न करून देणार आहे. अशा प्रकारे हे मोहराचं आपण आज या व्हिडिओमध्ये पाहिलं. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि कमेंट करा. तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील समजेल की मोहर कशा पद्धतीने काढून टाकायचा आणि कशासाठी काढून टाकायचा हे त्यांना देखील समजण्यासाठी हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. आणि आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आता जाऊन सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांना उपयोगी असं हे आपलं शैलेश नर्सरीचं पेज आहे. आपण या पेजवरून सगळी माहिती शेतकरी मित्रांना देतच असतो. तशाच पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि कमेंट करायला खरंच विसरू नका. तुमचे एक लाईक आणि एक कमेंट आम्हाला खूप सारी ऊर्जा देऊन जातं. धन्यवाद.